हॅलो स्टुडंट, आपण पाहत होतो इंटिग्रेशनमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यावरती आपण थेरम प्रॉब्लेम घेतले होते. आज आपण समोर कंटिन्यू प्रॉब्लेमच करणार आहोत. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला, रिझल्ट आहे. फर्स्ट रिझल्ट आहे आपला इंटिग्रल ई पॉवर ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा आपला रिझल्ट आहे. याच्यामध्ये किती फंक्शन आहेत? दोन. त्यांचा काय प्रोडक्ट आहे आणि आपल्याला त्याचं काय काढायचं आहे? इंटिग्रेशन. हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तुमचा स्टँडर्ड रिझल्ट आहे हा. तर फर्स्ट फंक्शन आहे आपलं ई पॉवर एक्स अँड सेकंड आहे साइन ऑफ बी एक्स प्लस सी. तर हे आहे आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड ई पॉवर ए एक्स आहे आपलं एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट फंक्शन कोणतं आहे हे चूज करायचं आहे. तर ते आपण कशाने चूज करतो? बाय लेट रूल. लेट मीन्स LIATE. L means logarithmic, I means inverse trigonometric, A means algebraic, T means trigonometric and E means exponential. तर फर्स्ट कोणचं आहे त्याच्यामधलं? ट्रिग्नोमेट्रिक. T येतो आपला फर्स्ट. तर साइन ऑफ बी एक्स प्लस सी हे काय झालं आपलं फर्स्ट फंक्शन. ओके, अँड सेकंड वन ई पॉवर एक्स हे झालं आपलं सेकंड फंक्शन. तर प्रूफमध्ये लिहायचं याच्या लेट हे काय इंटिग्रल आहे. लेट इंटिग्रेशन कशाने डिनोट करतो आपण जनरली? आयने, कॅपिटल लेटर आय इक्वल्स टू इंटिग्रल ई पॉवर ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर आपल्याला माहिती आहे लेट रूल. बाय लेट रूल रूल काय आहे तो सुद्धा आपल्याला माहिती आहे. काय आहे तो आपण डायरेक्ट यूज करू. आय इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन कोणतं आहे? साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट कोणतं आहे आपलं? साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड कोणतं आहे आपलं? ई पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि या पूर्ण होल ब्रॅकेट इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, पूर्ण ब्रॅकेट आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय मिळेल? साइन ऑफ बी एक्स प्लस सी ॲज इट इज इंटिग्रल ऑफ ई पॉवर एक्स इज अगेन डिफरन्शिएट. तो काय होतो? डिवाइडमध्ये. इंटिग्रेशनमध्ये आपण तो अगेन डिफरन्शिएशन काय करतो? आपण डिवाइड करतो. तर काय मिळेल ते? सॉरी, ए मिळेल इथं. मायनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ साइन कॉस बी एक्स प्लस सी आणि बी एक्स प्लस सी अगेन डिफरन्शिएशनमध्ये आपण काय करतो? मल्टिप्लाय. तर मिळेल बी इंटू ई पॉवर ए एक्सचं इंटिग्रेशन ई पॉवर ए एक्स ॲज इट इज अपॉन ए आणि होल ब्रॅकेट इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आपल्याला? हा 1/a कॉन्स्टंट आपण साईडला लिहू. 1/a किंवा डायरेक्ट ई पॉवर ए एक्स अपॉन ए सुद्धा लिहिला तरी चालेल. ई पॉवर ए एक्स अपॉन ए इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स मी फर्स्ट लिहितो कॉस ऑफ बी एक्स प्लस सी विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेम आहे हे आणि ही टर्म सेम आहे. आपण फक्त ई पॉवर एक्स लास्टमध्ये होतं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं आपण? तो फर्स्टमध्ये राईट केला. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट. याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हा पार्ट आपला रिपीट होतो. इथं सुद्धा काय दोन फंक्शन आहेत, ई पॉवर एक्स अँड सेकंड वन कॉस ऑफ बी एक्स प्लस सी. त्यांचा सुद्धा काय प्रोडक्ट आहे. मग अगेन बाय युझिंग लेट रूल, काय मिळेल? वी गेट आय इक्वल्स टू ई पॉवर ए एक्स. लेट रूल आता आपण यूज कुठं करणार आहोत?
या टर्ममध्ये. तर हा पार्ट जो आहे हा ॲज इट इज राईट करायचा ई पॉवर ए एक्स अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन ए ब्रॅकेटमध्ये. या इंटिग्रलसाठी आपण लेट रूल यूज करणार आहोत. तर फर्स्ट फंक्शन कोणतं येईल इथं, कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळेल इथं, डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स with respect to x and whole bracket integrate with respect to x. ओके, हे झाली आपली नेक्स्ट स्टेप. याच्यानंतर काय मिळेल, आय इक्वल्स टू हा पार्ट ॲज इट इज लिहायचा, आय इक्वल्स टू ई पॉवर ए एक्स अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन ए मायनस बी अपॉन ए काय ब्रॅकेटच्या बाहेरमध्ये या टर्मनी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा थ्रू आउट. मायनस बी अपॉन ए इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू काय आहे इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स. इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स काय मिळते, ई पॉवर ए एक्स अपॉन ए, बरोबर. याच्या समोरचा पार्ट मी इथं खाली लिहितो, मायनस बी अपॉन ए इंटू मायनस काय मिळेल, मायनस मायनस प्लस बी अपॉन ए इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ बी एक्स प्लस सी. कॉस ऑफ बी एक्स प्लस सीचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, मायनस कॉस ऑफ बी एक्स प्लस सी. बी एक्स प्लस सी इज अगेन डिफरन्शिएट काय मिळेल, बी इंटू इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स काय मिळेल, ई पॉवर ए एक्स अपॉन ए विथ रिस्पेक्ट टू काय हा अगेन इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल, आय इक्वल्स टू ई पॉवर ए एक्स अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन ए इंटू ए काय मिळेल, ए स्क्वायर कॉस ऑफ बी एक्स प्लस सी ई पॉवर ए एक्स प्लस इंटू मायनस मायनस बी अपॉन प्लस इंटू मायनस बी अपॉन ए अगेन कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रल बी अपॉन ए कॉन्स्टंट अँड हा बी अपॉन ए कॉन्स्टंट काय मिळेल, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वायर इंटिग्रल ऑफ काय मिळेल इथं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय मिळते आपल्याला, साईन मिळते, मायनस साईन. तर हिअर साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आय इक्वल्स टू ई पॉवर एक्स अपॉन ए साइन ऑफ किंवा तुम्ही या दोन टर्ममधून ई पॉवर एक्स अपॉन ए ई पॉवर एक्स अपॉन ए स्क्वायर आहे तर ई पॉवर एक्स अपॉन ए कॉन्स्टंट काढू शकता, ई पॉवर एक्स किंवा नंतर काढलं तरी चालेल, ई पॉवर एक्स अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन ए स्क्वायर कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पॉवर ए एक्स माइनस बी स्क्वायर अपॉन ए स्क्वायर इंटिग्रल ऑफ साइन ऑफ बी एक्स प्लस सी ई पॉवर ए एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ही टर्म अँड आपलं गिवन क्वेश्चन काय लिहिलेलं आहे सेम आहे ना, इक्वल. त्याची इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, आय कॅपिटल आय. म्हणजे या टर्मच्या ठिकाणी काय लिहिणार आपण, कॅपिटल आय. नेक्स्ट मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वायर आय हा या साईडला जर का शिफ्ट केला आपण तर काय मिळेल, तो प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वायर इंटू
आय इक्वल्स टू ई पॉवर एक्स कॉमन ई पॉवर एक्स अपॉन ए स्क्वायर कॉमन काढू आपण अपॉन ए स्क्वायर कॉमन काढू. इथून जर का ए स्क्वायर कॉमन किंवा एक स्टेप वळून देऊ आपण ए कॉमन काढू. ई पॉवर एक्स अपॉन ई पॉवर एक्स अपॉन ए कॉमन ब्रॅकेटमध्ये काय राहील मग साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस हिअर बी आणि एक ए कॉमन काढला आपण 1a कॉमन काढला इथं काय राहिला ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. तर इथं काय आय प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आय बाय क्रॉस मल्टिप्लाइंग वी गेट काय मिळेल ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इंटू आय अपॉन ए स्क्वायर इक्वल्स टू ई पॉवर ए एक्स अपॉन ए ब्रॅकेटमध्ये काय मिळेल साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. इथं काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन तर इथं काय मिळेल कॅपिटल ए आणि या पूर्ण टर्मला डिवाइडमध्ये काय राहील स्मॉल ए. ओके तर आय इक्वल्स टू नेक्स्ट टर्ममध्ये काय मिळेल हा ए स्क्वायर इथं डिवाइडमध्ये इकडे आल्यावर मल्टिप्लाय हा ब्रॅकेट ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इथं मल्टिप्लायमध्ये या साईडला शिफ्ट केल्यानंतर डिवाइड तर काय मिळेल ए स्क्वायर अपॉन ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. आता हा पार्ट ई पॉवर ए एक्स अपॉन धिस ए अँड धिस ए इंटू ए स्क्वायर ब्रॅकेटमध्ये काय मिळेल ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आय. ओके नेक्स्ट and last term a square get cancel required answer I equals to e power ax upon a square plus b square ब्रॅकेट मध्ये a sin of bx plus c minus b cos of bx plus c plus constant of integration capital C. ओके हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर रिक्वायर्ड रिझल्ट प्रूफ. क्वेश्चन काय होता आपला इंटिग्रल ई पॉवर एक्स साइन ऑफ बी एक्स प्लस सी डी एक्स. तर याचा प्रूफ याचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला आय इक्वल्स टू ई पॉवर एक्स अपॉन ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर in bracket a sin of bx plus c minus b cos of bx plus c plus constant of integration capital C here. ओके तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सेम आहे इंटिग्रल ई पॉवर एक्स इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी. आपण काय बघितलं साइन ऑफ बी एक्स प्लस सी बघितला आता काय आहे कॉस ऑफ बी एक्स प्लस सी. हा एक सेकंड रिझल्ट आहे याचा प्रूफ आपल्याला बघायचा आहे. सेम हीच मेथड आहे हीच मेथड यूज करायची. याच्यामध्ये सुद्धा आपण 2 वेळा लेट रूल यूज केला इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज केलेला आहे 2 वेळा. या क्वेश्चनमध्ये सुद्धा आता आपण जो नेक्स्ट रिझल्ट घेणार आहोत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 वेळा लेट रूल यूज करायचा आहे. ओके तर चला आता आपण बघू इंटिग्रल ई पॉवर एक्स इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी विथ रिस्पेक्ट टू एक्स. याच्यामध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे हे काय राहील फर्स्ट राहील
अँड ई पॉवर ए एक्स सेकंड. तर प्रूफमध्ये लेट आय इक्वल्स टू काय मिळेल, इंटिग्रल ई पॉवर ए एक्स कॉस ऑफ बी एक्स प्लस सी विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन बाय यूजिंग बाय लेट रूल बाय लेट रूल काय मिळेल, फर्स्ट वन आय इक्वल्स टू फर्स्ट कोणता आहे, कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटिग्रल ऑफ ई पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स माइनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव ऑफ कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू इंटिग्रल ऑफ ई पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि होल ब्रॅकेट इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. नेक्स्ट कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटिग्रल ऑफ ई पॉवर ए एक्स अपॉन ए माइनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव ऑफ कॉस माइनस साइन बी एक्स प्लस सी इंटू बी. हा बी कुठून आला, बी एक्स प्लस सीला अगेन डिफरन्शिएट केल्यामुळे आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जो मिळतो आपल्याला तो काय करतो आपण डेरिव्हेटिव्हमध्ये इंटू मल्टिप्लायमध्ये करतो. ओके. इंटू इंटिग्रल ऑफ ई पॉवर एक्स अपॉन ए विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट स्टेपमध्ये कॉस ऑफ हा 1 अपॉन ए कॉन्स्टंट आणि ई पॉवर एक्स आपण समोर घेऊ. ई पॉवर एक्स अपॉन ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी माइनस इंटू माइनस प्लस बी अपॉन ए काय कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रल ऑफ काय राहील मग साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा सॉल्व केलेलं आहे. इथं पुन्हा आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय युजिंग लेट रूल. सो अगेन बाय युजिंग लेट रूल काय मिळेल, वी गेट काय मिळेल, आय इक्वल्स टू हा फर्स्ट पार्ट ॲज इट इज ई पॉवर एक्स अपॉन ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस बी अपॉन ए कॉन्स्टंट आणि या इंटिग्रलमध्ये आपल्याला यूज करायचा आहे लेट रूल. तर हिअर फर्स्ट फंक्शन साइन अँड सेकंड वन ई पॉवर एक्स. तर फर्स्ट फंक्शन साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटू इंटिग्रल ई पॉवर ए एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स माइनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट हेयर कौन सा है, हेयर साइन ऑफ बी एक्स प्लस सी एंड सेकंड वन इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन ई पॉवर एक्स डी एक्स एंड होल ब्रैकेट इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आपल्याला, ई पॉवर एक्स अपॉन ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस या बी अपॉन एनी पूर्ण ब्रॅकेटला थ्रूआउट मल्टिप्लाय करायचं आहे. तर काय मिळेल, बी अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी एंड इंटीग्रल ऑफ ई पावर एक्स अपॉन ए माइनस बी अपॉन ए नी मल्टिप्लाय बी अपॉन ए इंटीग्रल ऑफ डेरिवेटिव ऑफ साइन कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू काय मिळेल, अगेन डिफरन्शिएट केल्यामुळे बी इंटू ई पावर ए एक्स अपॉन ए विथ रिस्पेक्ट टू एक्स होल ब्रॅकेट इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आपल्याला, आय इक्वल्स टू ई पावर ए एक्स अपॉन ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पावर एक्स आपण फर्स्ट राईट केला
प्लस बी अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पॉवर ए एक्स. हिअर 1 अपॉन ए इंटू दिस 1 अपॉन ए काय मिळेल ए स्क्वायर आणि ई पॉवर ए एक्स ॲज इट इज आपण लास्टमध्ये लिहिला मायनस बी अपॉन ए आणि हा बी अपॉन ए कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आउटसाइड इंटिग्रल म्हणजेच काय मिळेल मायनस बी अपॉन ए आणि हा बी अपॉन ए काय मिळेल बी स्क्वायर अपॉन ए स्क्वायर इंटिग्रल ऑफ कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पॉवर ए एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि प्लस काय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आय इक्वल्स टू ई पॉवर एक्स अपॉन ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस बी अपॉन ए स्क्वायर साइन ऑफ बी एक्स प्लस सी इंटू ई पॉवर ए एक्स मायनस काय मिळेल बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वायर अपॉन ए स्क्वायर ॲज इट इज अँड धिस इंटिग्रल काय सेम आहे आणि या इंटिग्रलच्या इक्वलमध्ये आपण काय लिहिला कॅपिटल आय. तर सी हिअर राईट कॅपिटल आय प्लस सी. नेक्स्ट मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वायर इंटू आय जर का आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर काय मिळतं प्लसमध्ये. तर आय प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू कॅपिटल आय इक्वल्स टू हिअर अँड हिअर ई पॉवर एक्स कॉमन अँड ऑल्सो अपॉन ए ब्रॅकेटमध्ये काय मिळेल कॉस बी एक्स प्लस सी प्लस बी अपॉन ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कैपिटल सी. So here by adding we get a square plus b square upon a square into I equals to e power ax upon a ब्रॅकेट मध्ये by cross multiplying we get a cos of bx plus c plus b sin of bx plus c plus constant of integration c upon a. Okay, next a square plus b square upon a square काय आयला मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्या डिवाइड मध्ये म्हणजेच काय याचा होईल रेसिप्रोकल. we get I equals to a square upon a square plus b square e power ax upon a into a square. Here also we get a square e power ax upon a square ब्रॅकेट मध्ये a sin cos bx plus c plus b sin of bx plus c plus c. So a square get cancel. We get e power ax upon a square plus b square काय मिळेल here a cos of bx plus c plus b sin of bx plus c plus constant of integration capital C. हा झाला आपला रिक्वायर्ड आन्सर. हेन्स
प्रूव्ह द रिझल्ट. ओके, आपण याला बी ई पॉवर एक्स अपॉन ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर ब्रॅकेटमध्ये बी साईन बी एक्स प्लस सी प्लस ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी राईट करू शकतो. ओके, स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. ओके, तर यावरील आता आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, जे आपण रिझल्ट बघितला फर्स्ट त्या बेसिसवर एक प्रॉब्लेम आहे. इंटिग्रल ई पॉवर 2x इंटू साइन ऑफ 3x with respect to x. Okay, here by comparing a equals to काय मिळते 2, b equals to 3 and c equals to आपल्याला 0 मिळते. रिझल्ट काय स्टँडर्ड रिझल्ट इंटिग्रल ई पॉवर x साइन ऑफ बी एक्स प्लस सी हा आपला स्टँडर्ड रिझल्ट आहे. रिझल्ट प्रूफ काय मिळते आपल्याला याचं ई पॉवर एक्स अपॉन ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर ब्रॅकेटमध्ये ए साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस ऑफ बी एक्स प्लस सी हा आपल्याला प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॅपिटल सी हा आपला स्टँडर्ड रिझल्ट आहे. बट हिअर सी इक्वल्स टू 0, नो प्रॉब्लेम. हे जे व्हॅल्यू आहेत ए इक्वल्स टू 2 बी इक्वल्स टू 3 हे जर का आपण या फॉर्म्युलामध्ये पुटअप केला तर आपल्याला डायरेक्ट ॲन्सर मिळते आय इक्वल्स टू काय ई पॉवर 2x हिअर ए इक्वल्स टू 2x अपॉन ए स्क्वायर प्लस बी स्क्वेअर हिअर ए 2चा स्क्वायर 2 स्क्वायर 4 प्लस 3 स्क्वायर 9 ब्रॅकेटमध्ये काय मिळेल आपल्याला ए 2 साइन ऑफ बी एक्स प्लस सी म्हणजेच काय 3x मायनस बी 3 कॉस ऑफ 3x प्लस सी म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर काय मिळेल ई पॉवर 2x अपॉन 13 2 साइन ऑफ 3x मायनस 3 कॉस 3x प्लस सी हे झालं तुमचं रिक्वायर्ड ॲन्सर. अँड धिस मेथड इज यूज इन IIT एक्झाम. ओके, सॉरी JEE एक्झाम. या टाईपवरचे प्रॉब्लेम जर का तुम्हाला JEEच्या एक्झाममध्ये जर आले तर तुम्हाला डायरेक्ट पूर्ण डिटेलमध्ये सॉल्व करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही हा फॉर्म्युला जर का तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर मिळू शकते आणि तुम्ही करेक्ट ऑप्शन चूज करू शकता विदाऊट टायमिंग, लॉस ऑफ टायमिंग. तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. तुम्ही डायरेक्ट प्रॉब्लेमचा ॲन्सर जो काही क्वेश्चन असेल तुम्हाला सपोज हिअर 3 असेल हिअर 4 तुम्ही डायरेक्ट चूज करू शकता बाय युझिंग धिस रिझल्ट. ओके, तर आपण हे प्रॉब्लेम हे झालं आपलं शॉर्ट फॉर्ममध्ये शॉर्टकट. आपल्याला याच मेथडने ज्या प्रकारे आपण रिझल्ट शो केला त्याच मेथडने आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करायचा आहे. हिअर 2x अँड हिअर 3x. ओके, तर चला आपण बघूया सोल्युशन. लेट I इक्वल्स टू काय गिवन इंटिग्रल ई पॉवर 2x इंटू साइन ऑफ 3x with respect to x. Then by using let rule आपल्याला माहीतच आहे. सो यूज फर्स्ट फंक्शन हिअर साइन 3x इंटिग्रल ऑफ ई पॉवर 2x माइनस with respect to x minus integral of derivative of sin 3x integral of e power 2x with respect to x and whole bracket integrate with respect to x. Next sin 3x into integral of e power 2x e power 2x upon 2 minus integral of sin 3x डेरिव्हेटिव्ह
कॉस 3x इंटू 3x इज अगेन डिफरन्शिएट, काय मिळेल त्याचं डेरिव्हेटिव्ह 3 इंटू ई पॉवर 2x ॲज इट इज ई पॉवर 2x अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू x. ओके, नेक्स्ट वन ई पॉवर 2x अपॉन 2 हा पार्ट समोर लिहिला, साइन ऑफ 3x मायनस 3 अपॉन 2 इंटिग्रल ऑफ कॉस ऑफ 3x इंटू ई पॉवर 2x विथ रिस्पेक्ट टू x. ओके, रिझल्ट जेव्हा शो केले आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं, 2 वेळा लेट रूल यूज केला. हिअर ऑल्सो यूज अगेन लेट रूल, अगेन बाय यूजिंग लेट रूल. by using late rule. Okay, so we get I equals to काय मिळेल, e power 2x upon 2 as it is sin 3x minus 3 upon 2 ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, इथं आपल्याला लेट रूल यूज करायचा आहे. ओके, तर काय मिळेल, कॉस ऑफ 3x इंटिग्रल ई पॉवर 2x विथ रिस्पेक्ट टू x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ 3x इंटिग्रल ऑफ ई पॉवर 2x विथ रिस्पेक्ट टू x अँड होल ब्रॅकेट अगेन इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल, ई पॉवर 2x अपॉन 2 साइन ऑफ 3x मायनस 3 अपॉन 2 ब्रॅकेटला थ्रूआउट मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. काय मिळेल, मायनस 3 अपॉन 2 कॉस ऑफ 3x ई पॉवर 2x इंटिग्रल ई पॉवर 2x अपॉन 2 मायनस प्लस 3 अपॉन 2 इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन 3x इंटू 3x अगेन डिफरन्शिएट, काय मिळेल 3 इंटू ई पॉवर 2x इंटिग्रल अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू x आणि हा प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, नेक्स्ट I इक्वल्स टू ई पॉवर 2x अपॉन 2 साइन ऑफ 3x मायनस 3 अपॉन काय आपला 2 आहे, मायनस 3 अपॉन 2 इंटू 2 काय मिळेल 4 कॉस ऑफ 3x इंटू ई पॉवर 2x. ओके, प्लस 3 अपॉन 2 इंटू 3 अपॉन 2 कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रल म्हणजेच काय मिळेल 9 अपॉन 4, बट हिअर प्लस अँड इनसाइड द इंटिग्रल मायनस इंटू प्लस वी गेट मायनस 9 अपॉन 4 इंटिग्रल ऑफ ई पॉवर 2x इंटू साइन 3x विथ रिस्पेक्ट टू x. ओके, प्लस सी ई पॉवर 2x मी फर्स्ट राईट केलं. सो इंटिग्रल ई पॉवर 2x इंटू साइन 3x विथ रिस्पेक्ट टू x कशाच्या इक्वल आहे आपला आयच्या, म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो कॅपिटल आय. सो हिअर आय इक्वल्स टू ई पॉवर 2x अपॉन 2 साइन 3x माइनस 3 अपॉन 4 कॉस 3x ई पावर 2x माइनस 9 अपॉन 4 कैपिटल I प्लस C. ओके, सो I माइनस 9 अपॉन 4I शिफ्ट काय मिळेल प्लस 9 अपॉन 4I
equals to e power 2x. Here e power 2x, here also e power 2x कॉमन अपॉन इथं काय 1/2 आहे, म्हणजे e power 2x/2 आहे आणि इथं 3/4 आहे. तर याच्यातून जर का आपण 1/4 कॉमन काढला तर काय मिळेल? हिअर 1/4 म्हणजेच काय e power 2x/4 कॉमन काढला तर इथं काय मिळेल? 2 याच्यासोबत कॅन्सल होईल, म्हणजेच काय मिळेल इथं 2 sin 3x मायनस 3 cos 3x प्लस सी काय मिळेल? i + 9i/4 म्हणजेच काय 13i/4 म्हणजेच 4i + 9i/4 म्हणजेच काय 13i/4 इक्वल्स टू e power 2x/4 e power 2x/4 ब्रॅकेटमध्ये 2 sin 3x मायनस 3 cos 3x प्लस सी. सो 13 इथं काय मल्टिप्लायमध्ये, इकडे आल्यानंतर डिवाईडमध्ये, आणि हा 4 इथं काय डिवाईडमध्ये, या साईडला शिफ्ट केल्यानंतर मल्टिप्लायमध्ये. तर i इक्वल्स टू e power 2x काय मिळेल 4/13. याचा काय होईल? रेसिप्रोकल इंटू काय आहे e power 2x/4 ब्रॅकेट ॲज इट इज 2 sin 3x मायनस 3 cos 3x प्लस सी. तर 4 गेट कॅन्सल, रिक्वायर्ड आन्सर वी गेट e power 2x/13 ब्रॅकेटमध्ये 2 sin 3x मायनस 3 cos 3x प्लस सी. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. ही झाली प्रोसिजर बाय मेथड बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. अँड डायरेक्ट जर का आपण रिझल्ट यूज केला तर आपल्याला सेम आन्सर मिळते. ही मेथड आपण यूज कुठं करू शकतो? JEEच्या एक्झाममध्ये, CETच्या एक्झाममध्ये. ओके, तर यावरती बरेचसे प्रॉब्लेम तयार करू शकता तुम्ही, तयार होतात. याच्यामध्ये जर का आपण मायनस साईन, हिअर जर का मायनस साईन दिली -1 तर याच्यामध्ये सिंपल एची साईन -1 टाकायची, बीची एची व्हॅल्यू -1 पुटअप करायची, बीची व्हॅल्यू 3 पुटअप करायची. तुम्हाला काय मिळेल? रिक्वायर्ड आन्सर. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू.